जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षामध्ये खूप इम्पॉर्टंट असेल. तर लक्ष लक्ष द्या. तर पहिला प्रश्न आहे, BNS हे विस्तारित रूप काय आहे? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, भारतीय न्याय संहिता. प्रश्न, योग्य जोडाचा पर्याय निवडा. तर याच्यात काही ऑप्शन दिलेले आहे, ते आपल्याला हे करायचं आहे. तर पहिला ऑप्शन आहे की निर्मला सीताराम. याचं योग्य जोड काय आहेत? तर हे कोण आहे? तर केंद्रीय वित्तमंत्री आहे रश्मी शुक्ला. ही जी आहे महाराष्ट्र पोलीस महासंचालक आहे सुजाता सैनिक. हे जे आहे तर महाराष्ट्र प्रधान सचिव. आणि नीलम गोहे महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4, 3, 1, 4, 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती डोंगर रांग सातपुडा पर्वतरांगामध्ये आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, अस्तंबा ही डोंगर रांग सातपुडा पर्वतरांगामध्ये आहे, जी की सर्वात उंच आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तके लिहिले नाही? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 2, इंडिया डिव्हिडेड. हे कोणी लिहिलेलं आहे? तर राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलेलं आहे. आणि हु वेअर द शूद्रा, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, थॉट्स ऑफ पाकिस्तान ही पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, FIRचे विस्तारित रूप काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बाबा आमटे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही. तर याच्यात असं बघता येईल की भारतरत्न पुरस्कार केव्हापासून सुरू करण्यात आलेला आहे? तर ही झालेला आहे सुरुवात याची 1954 या सालापासून चालू झालेलं आहे. आणि जे की पहिलं भेटलं होतं, जे की कुणाला भेटलं होतं? तर पहिले उपराष्ट्रपती यांना पहिलं भारतरत्न पुरस्कार मिळालं होतं, जे की कोण आहे? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण ही आपले पहिले उपराष्ट्रपती आहे. पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला, अखिल भारतीय शहराने पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी केले आहे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, गाझियाबाद. पुढचा प्रश्न, दरवर्षी कोणत्या दिवशी आयुष्यमान भारत दिवस साजरा केला जातो? जे की नरेंद्र मोदी यांनी ही स्कीम चालू केलेली आहे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, 30 एप्रिल दरवर्षी आयुष्यमान भारत दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, अलीकडे चर्चित असलेले उट्रुनुक उज्ज्वलमुखी कोणत्या देशात आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, बोलिव्हिया. पुढचा प्रश्न, चंद्रोदय शब्दाचा विग्रह सांगा. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, चंद्र प्लस उदय. पुढचा प्रश्न, वधू या शब्दाचे अनेक वचनी रूप शोधा. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, वधू. वधू या शब्दाचे अनेक वचनी रूप काय असेल? तर वधू असेल. पुढचा प्रश्न, भाजीपाला या शब्दाचे लिंग ओळखा. मित्रांनो, लिंग ओळखायचं असेल तर याला काय करायचं? भाजीपाल्याला 2 याच्यात हे करायचं आहे, भाजी आणि पाला. तर जे दुसरं आहे त्याच्या लिंगानुसार त्याला लिंग ओळखायचं आहे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, पुल्लिंग. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द
अनेकवचनी आहे, अनेकवचनी नाही. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 मासा ही अनेकवचनी नाही. पुढचा प्रश्न, शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 मी अभ्यास करत नाही. पुढचा प्रश्न. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.